Hello friends, today we are going to learn English workshop of page number 34. Page number 34 of the example. 34. Before the English workshop, last day we have seen the story of Seagull Bird. And how he had that means seagull bird made his first flight. तर त्यांनी कशा प्रकारे पहिली झेप घेतली याविषयी आपण पाहिलं. प्रथम तो घाबरत होता, पण नंतर त्यांनी कशा प्रकारे उड्डाण केलं हे आपण सर्व ती पहिली झेप त्यांनी कशी आकाशामध्ये किंवा वातावरणामध्ये घेतली ते आपण पाहिले. नाउ टुडे we see the English workshop, page number 34. So look at first question. State whether the following statements are true or false. State whether the following statements are true or false. बघा हा अशा प्रकारचे प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला उत्तर म्हटलं की पॅसेज रायटिंगमध्ये अशा प्रकारचा पहिला प्रश्न असतो. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स ऑर कंप्लीट अ सेंटेन्स वगैरे प्रश्न असतात, ठीक आहे ना. त्याच्यामुळे वर्कबुक अतिशय अंडरस्टँडिंग सोडवायचं पण सोडू नका, गाईड घ्यायचं आणि वर्कबुक सोडवायचं असं करू नका. तर काय करा, वर्कबुक सोडत असताना ते प्रश्न जे आहेत ते अंडरस्टँडिंग समजावून घेऊन त्या ठिकाणी सोडवायचे. बघा ते असेच प्रश्न मी मुद्दामून बघा पाना प्रत्येक 5 शब्द तुम्ही शिकवते लक्षात घ्या व काळजीपूर्वक त्या ठिकाणी लक्ष द्या आणि पहा. तर खालील जे केलेले विधान आहेत, स्टेट वेदर द फॉलोइंग, खालील विधाने स्टेटमेंट विधाने ट्रू ऑर फॉल्स आणि स्टेटमेंट्स आर फ्रॉम द पॅसेज. ते स्टेटमेंट कुठले घेतले आपण, टेकन फ्रॉम द पॅसेज ऑफ द स्टोरी इज अ फर्स्ट फ्लाईट. आपण जे सेगल पक्षाची जी फर्स्ट फ्लाईट पाहिली, पहिली झेप जी पाहिली त्यातली ते वाक्य आहे बघा. पहिलं नंबर ए, द यंग सीगल बर्ड, तो छोटासा सीगल पक्षी वॉज नॉट कॉन्फिडंट अबाउट द ॲबिलिटी म्हणजे क्षमता ऑफ हिज विंग्स. विंग म्हणजे पंख. बघा छोट्याशा सीगल पक्षाचा नॉट कॉन्फिडंट, तर त्याला आत्मविश्वास नव्हता कशाबद्दल, अबाउट हिज ॲबिलिटी ऑफ हिज विंग्स, त्याच्या पंखातील क्षमतेविषयी त्याला आत्मविश्वास नव्हता. बरोबर आहे, त्याच्या पंखाबद्दल त्या पंखातील क्षमतेविषयी, द अबाउट द ॲबिलिटी, तर क्षमतेबद्दल पुन्हा क्षमता ऑफ विंग्स, पंखातील क्षमतेबद्दल नॉट कॉन्फिडंट, ठीक आहे ना. सीगल बर्ड वॉज नॉट कॉन्फिडंट अबाउट द एबिलिटी ऑफ हिज विंग्स. अँड फर्स्ट दॅट मीन्स ए स्टेटमेंट ए इज अ ट्रू. तुम्ही ते स्टेटमेंट लिहायचं आहे, सगळं लिहित आपल्याला वेळ नाही तेवढा. ते स्टेटमेंट लिहायचं तुम्ही पुढं आपण तुमच्या वहीमध्ये, आणि जर तुमच्याकडे वर्कबुक असेल तर त्या वर्कबुकमध्ये स्टेटमेंट लिहिलेलं असणार आहे, तर तुम्ही ट्रू करायचं. त्यानंतर सेकंड वन बी, द यंग सीगल्स पॅरेंट्स गाइडेड अँड इम्प्रूव्ड हिज सिबलिंग्स इन द आर्ट ऑफ फ्लाइंग. बघा, the young seagull parents guided and improved his sibling in the art of flying. तर त्याच्या या सीगल पक्षाचे जे काय पालक आई वडील त्याला काय केलं, कशाबद्दल गाईड केलं, गाईड ऑर इम्प्रूव्ड हिज सिबलिंग इन द आर्ट ऑफ फ्लाइंग, तर त्या उडण्याच्या कलेबद्दल, उपजत तिच्या उडण्याची जी कला होती, सिबलिंग इन द आर्ट ऑफ फ्लाइंग, तर उडण्याची कलेबद्दल त्यांनी त्याला नेहमीच काय केलं होते, तर त्याला गाईड मार्गदर्शन, त्यावर इम्प्रूव्ह त्याच्यामध्ये सुधारणा आणण्यासाठी काय केलं होतं,
तर त्याला ते मार्गदर्शन करीत असत. दॅट मीन्स दिस स्टेटमेंट्स ऑल्सो ट्रू. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे बी स्टेटमेंट इट इज ऑल्सो ट्रू, हे सुद्धा सत्य. आपण पाहिलं होतं की सेकल पक्षाला त्याचे पालक काही वेळ नेहमी सांगतात की बाबा उठ, तू जर त्या खडकावरून जर नाही उठला, त्या क्लिपवरून जर नाही उठला तर तुला उपाशी राहावं लागेल. कॅन बी स्टार्व ठिकाणी तुला उपाशी राहावं लागेल. त्या ठिकाणी ते मार्गदर्शन करावे, उठ, आहे की नाही, प्रयत्न कर, ट्राय अगेन अगेन. म्हणजे हे दिस स्टेटमेंट इज ऑल्सो ट्रू. अँड सेंटेन्स नंबर सी, बघा सी सेंटेन्स स्टेटमेंट. When the young seagull pretended to be falling asleep, his parents noticed him. His parents noticed him. त्याच्या पालकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं. काय? When the young seagull pretended to falling asleep. जेव्हा त्या सिगल पक्षाने काय केलं, झोपण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या पालकांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. असं काय नाही, त्याच्यात वाक्य नाहीच आहे. त्याला झोपायला त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही, उलट जेणेकरून त्याला तो तिथून कसा उड्डाण करेल या दृष्टीने त्याच्या उलट्यात टॉन्टेड हिम, आहे की नाही. त्याला त्याच्या उलट्यात त्याला तिची टिकट त्याला त्याच्यावरती थोडी त्याची मजा गंमत करत होती त्याला, आहे की नाही. टॉन्टेड हिम, तिची गंमत करत होती किंवा त्याच्या थोडक्यात त्याला चिडवत होते, की नाही. ही सगळं हिम त्याला चिडवत होते, टॉन्टेड हिम. म्हणजे स्टेटमेंट सी द नॉट ट्रू, फॉल्स. And last one, this sentence. Flying across the young seagull, खूप त्या ठिकाणी बराचसा उड्डाण करून गेल्यानंतर across the young seagull, the mother dropped a piece of fish into his beak. बघा, flying across the young seagull, तेव्हा तो बराचसा शिगल पक्षी उड्डाण केल्यानंतर त्याच्या आईनं काय केलं, ड्रॉप द पीस ऑफ फिश into his beak. त्याच्या त्या चोचीमध्ये परत तिच्या चोचीतील पीस माशाचा तुकडा त्याच्या चोचीमध्ये ठिकाणी भरवला का, टाकला का, नाही. तसं काय केलं नाही. दॅट मीन्स दिस सेंटेन्स वर स्टेटमेंट ऑल्सो फॉल्स. तर हे तुम्ही खरं तर तुम्हाला समजलं असणार हे सगळे स्टेटमेंट बरोबर, पण अंडरस्टँडिंग आता मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारचं समजावून ते घ्यायचे ते स्टेटमेंट्स अँड दे say or write the sentence is a true or false. Second question B बघूयात आपण. Question number second B. Question number 2. Question number 2. Complete the following statements. आता हे वाक्य तुम्ही खरं तर तुम्ही पूर्ण करायचं. तर आपण बोलूया, त्याची चर्चा करूया. नंबर A, sentence number A. The seagull is afraid to fly because. बघा, the seagull is afraid to fly because. तर माझ्या मते अकॉर्डिंग टू मी ते कम्प्लिशन कसं करायचं. बघा, seagull is afraid to fly. तो उडायला घाबरत आहे. Because he thought, त्याने काय विचार केला असणार आहे, because he thought that his small शॉर्ट विंग्स, त्याची जी काय, बिकॉज ही त्यांनी विचार केला, ही ॲट फर्स्ट ही थॉट दॅट हिज अ स्मॉल शॉर्ट विंग्स, त्याचे छोटेसे पंख वुड नेवर सपोर्ट हिम, आहे की नाही. त्याला विचार काय केला, ॲट फर्स्ट ही थॉट दॅट इज अ स्मॉल ॲज वेल ॲज शॉर्ट विंग्स वुड नॉट or would never support him to fly, and he would fly. है क्या? कि जेणेकरून तो हवेमध्ये उडू शकेल, है क्या? जेणेकरून असं he thought that with a small as well as short wings would not never support him to fly. की त्याला उड्डाण करायला त्याचं छोटंसं
आखूड अशा प्रकारचे जे पंख आहेत त्याला कधीही आधार देणार नाहीत असं त्यांनी विचार केला होता. सो ही अफ्रेड टू फ्लाय. असं उत्तर लिहायचं. काय उत्तर काय कंप्लीट कसं करायचं? कंप्लीट सेंटेन्स द सीगल इज अफ्रेड टू फ्लाय बिकॉज. कंप्लीट सेंटेन्स कसं करायचं? ॲट thought that his small as well as short wings would never support him to fly. ही त्याचे छोटेसे पंख, छोटेसे लहान आखूड अशा प्रकारचे पंख त्याला कधीही उडण्यासाठी आधार देणार नाहीत असं त्याला वाटलं होतं. म्हणून तो सो द सीगल इज अफ्रेड टू फ्लाय. सेकंड वन बी बघा. सेकंड वन बी काय म्हणतो बघा. त्याचं बघा कसं कंप्लीट करायचंय. यंग आता मी द्यायची काही गरज नाही, तुम्ही ते लक्षात ठेवा आणि तुम्हाला ते कंप्लीट करता येते. पुस्तकामध्येच ती वाक्य आहे. यंग बर्ड्स आर अफ्रेड टू मेक देअर फर्स्ट फ्लाइट बिकॉज. यंग म्हणजे छोटासा, लहान. यंग म्हणजे ना. यंग बर्ड्स आर अफ्रेड. छोटेसे पक्षी घाबरत असतात कशासाठी? टू मेक देअर फर्स्ट फ्लाइट. की त्याचा पहिलं उड्डाण आला ते काय करतात? बरेचसे पक्षी घाबरतात. बिकॉज दे आर नॉट कॉन्फिडंट. बघा काय म्हणतो आपण? दे आर नॉट कॉन्फिडंट ॲट देअर फर्स्ट फ्लाइट. हां मी असं म्हणू शकतो की दे आर विच बर्ड? यंग बर्ड. यंग बर्ड म्हणा. Young birds are not confident. Young birds or they are not confident at their first flight. की त्याचे छोटेसे पक्षी काय करतात की दे आर नॉट कॉन्फिडंट. त्याला आत्मविश्वास नसतो ॲट देअर फर्स्ट फ्लाइट. त्यांच्या पहिल्यांदा उड्डाणापर्यंत झेप होण्यात त्यांच्या जे आहे त्यांचे फर्स्ट म्हणजे प्रथमतः आणि फ्लाईट म्हणजे झेप किंवा उड्डाण. त्यांना पहिल्या झेपेबद्दल पहिल्या उड्डाणाबद्दल जेव्हा ते सुरुवात करतात उड्डाणाला त्यावेळेस त्यांना काय असतं? दे आर नॉट कॉन्फिडंट. त्यांना आत्मविश्वास नसतो. तर यांनी हे वाक्य पूर्ण करायचं. कुठलं पूर्ण करायचं दुसरं? यंग बर्ड्स आर अफ्रेड टू मेक देअर फर्स्ट फ्लाइट बिकॉज दे आर नॉट कॉन्फिडंट ॲट देअर फर्स्ट फ्लाइट. ओके. हा बी आणि सी जो आहे तो तर तुम्ही तुम्हाला दोन मी सांगितलेलं आहे. दुसरं काय आहे बघा? सी ह्युमन बिईंग्स फाइंड इट. म्हणजे मानवी जीवन मानव ह्युमन बिईंग फाइंड इट डिफिकल्ट टू फेस ग्रेट चॅलेंजेस. तर बिकॉज हे मानव काही झालं पक्षाबद्दल. तर मानवाला ह्युमन बिईंग्स फाइंड इट डिफिकल्ट. मानव देखील अशा प्रकारचं डिफिकल्ट टू फेस हे सामोरं जायला त्यांना अवघड फेस होतात. कधी ग्रेट चॅलेंजेस मोठे मोठे जेव्हा आव्हान त्या ठिकाणी समोर येतात तेव्हा त्याला सुद्धा ते आव्हान बघायला ते थोडंसं त्यांना अवघड वाटतं. का वाटतं? बिकॉज आपल्या त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं तर तुम्ही मानव जा त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचं आणि तो वाक्य पूर्ण करायचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. ते समजावून सांगतो तुम्ही लक्षात घ्यायचंय. रीड द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली. खालील शब्द काळजीपूर्वक वाचा. अँड मेक meaningful sentence of your own and write in your notebook. तर खालील काय करा? शब्द काळजीपूर्वक वाचा आणि मेक मिनिंगफुल सेंटेन्स आणि काय काळजीपूर्वक शब्द वाचून मेक तयार करा. मिनिंगफुल सेंटेन्स अर्थपूर्ण वाक्य ऑफ युअर ओन आणि तुम्ही स्वतःचे वाक्य. असं काय पुस्तकातून वाक्य लिहायची काही गरज नाही. तुमचे स्वतःचे ॲट फर्स्ट द अंडरस्टँड द मिनिंग और फाइंड आउट द मिनिंग ऑफ दॅट वर्ड्स फॉलोइंग वर्ड्स. आपण ते खाली जे शब्द आहेत त्या शब्दाचा अगोदर अर्थ शोधा. इन डिक्शनरी ॲज वेल ॲज
गुगलवर तुमच्या मोबाईलात तुम्ही बघत असाल तर गुगलवर त्या ठिकाणी शब्दांचे अर्थ तुम्हाला शोधता येतील. सो रीड ॲट द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली अँड फाइंड आउट द मिनिंग and then make a meaningful sentence of your own and write in your notes. तर तुम्ही काय करा तर ते आपले शब्दांचे अर्थ बघा. आता बेकन दिला बघा अर्थ त्याकडे खुणवणे नाही का नाही म्हणजे तुम्हाला असं म्हणून काय वाटतं की ते वेअर ऑल बेकनिंग हिम टू जॉईनिंग द टीम म्हणजे एखाद्या संघामध्ये सामील होण्यासाठी जॉईनिंग किंवा सामील होणे म्हणजे सहभागी संघामध्ये सहभागी होण्यासाठी त्या ठिकाणी खुणवणे किंवा त्या ठिकाणी बोलावणे घेणे. तर बेकन दे वेअर ऑल सर्वच ठीक आहे दे वेअर ऑल बेकनिंग ही टू जॉईनिंग द टीम. अशा प्रकारे जेणेकरून काय करायचं आहे की त्या शब्द काय जो खालील जे काय 6 शब्द आहेत ते शब्द तुमच्या वाक्यामध्ये आले पाहिजेत आणि ते वाक्य त्या शब्दाला अनुसरून आणि मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण वाक्य असायला पाहिजे. तर हे लक्षात घ्या. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न पण आहे प्रश्नपत्रिकेमध्ये पहिल्याच प्रश्नामध्ये ए आणि बी प्रश्न असतात. तो बी प्रश्न जो आहे तो शक्यतो असा प्रश्न असतो तुम्हाला शब्द देतात आणि त्या शब्दाचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायला सांगतात. शब्द असतात किंवा वर्ड ऑर फ्रेजेस असं की राईट अ सेंटेन्स ऑफ फॉलोइंग वर्ड ऑर फ्रेजेस किंवा वर्ड्स ऑर फ्रेजेस आणि दिलेले जे शब्द आणि शब्दसमूह आहे त्याचा उपयोग करून काय करा वाक्य लिहा असं म्हटलं जातं. क्वेश्चन नंबर 4 बघा. क्वेश्चन नंबर 4 रीड द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली अँड fill in the blanks by choosing appropriate word given in the bracket. Read the following words carefully. खालील शब्द काळजीपूर्वक वाचा and fill in the blanks by choosing appropriate words given in the bracket. आणि बघा दिले बघा कंसामध्ये काय त्याचा योग्य असा त्या वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. काय आहे की afraid, plunged, happier, thrilling, schemed, developed आणि covered. आता मी तुम्हाला सांगतो खरं पण तुम्ही काय करायचं बघा तुम्ही ॲट फर्स्ट फाइंड आउट द मिनिंग ऑफ ब्रॅकेट वर्ड्स जे कंसातील शब्द आहेत त्या शब्दाचा अगोदर त्याचा अर्थ शोधा. बघा अभ्यास करत असताना अतिशय व्यवस्थित नुसतं करायचं करण्यात उपयोग नाही तर ते आपण समजावून घेणं. एकदा का तुम्हाला ते समजलं की मला वाटत नाही तुम्ही पुढचे येता नव्हे मी तर म्हणेन तुमच्या आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत समजलेलं आहे समजून एखादं उदाहरण सोडून त्या ठिकाणी उदाहरण सोडवणे किंवा वाक्य लिहिणं वाक्य तयार करणे एकदा का समजलं की तुम्हाला ते कधीही विसरणार नाही. म्हणून काय करा ॲट फर्स्ट फाइंड आउट द मिनिंग ऑफ द गॅप समजून घ्या. अंडरस्टँड द मिनिंग ऑफ ब्रॅकेट वर्ड की जे शब्द कंसाचे शब्द आहेत त्या शब्दाचा अगोदर अर्थ समजावून घ्या. तर आता मी तुम्हाला सांगतो समजावून घ्या आणि मग काय करा ते रिकाम्या जागेमध्ये भरा. तर ठीक आहे मी सांगतो मला की अरुण इज अ फुल ऑफ कवर्डेज. कवर्डेजचा अर्थ भित्रा फिअर्ड पर्सन ठीक आहे ना फ्रायटन पर्सन. तर अरुण इज अ फुल ऑफ कवर्डीज म्हणजे कारण आपण तिथं बघितलं शब्द तो भित्रा होता ना तर चिडवायचे ते पालक किंवा बहीण भाऊ त्या सिगल पक्षाला ठीक आहे ना म्हणून तो कवर्डेजचा अर्थ भित्रा मी तुम्हाला शिकवता सुद्धा तुम्हाला अर्थ सांगितला असणार आहे सांगितलंच आहे पण तुम्ही लक्षात घेतलं तर सांगितलं लक्षात घ्या. अरुण इज अ फुल ऑफ कवर्डेज. अरुण हा खूपच भित्रा मुलगा आहे. द व्हायलिन प्लेड व्हायलिन वाजवत असलं का व्हायलिन प्लेड फेरी श्रीलिंग अँड मेरी. इथं कुठला शब्द बघा पहिल्यामध्ये कवर्डेज दुसऱ्यामध्ये स्त्रीलिंग कर्कश. सी रवी सेड आर यू रिअली डॅश ऑफ द डार्क. इथं लगेच असणार आहे अफ्रेड. अफ्रेड तिथलं बघा अफ्रेड एकच नंबर दिला आहे. रवी सेड रवी म्हणाला की आर यू रिअली अफ्रेड ऑफ द डार्क. रवी म्हणाला की दुसऱ्या व्यक्तीला म्हणाला की तू खरोखर अंधाराला घाबरतोस. डी द होल विलेज डॅश इन टू डार्कनेस. इथं मला वाटतं शब्द कुठला योग्य वाटतं तर प्लंग्ड. द होल विलेज प्लंग इन टू डार्कनेस. ई द लायन्स
devoured their prey hungrily. If he skimmed through the report. And last one by one, the stars appeared in the sky. One by one, the stars एका पाठोपाठ एक appears अर्थ प्रकट होणे किंवा दिसणे in the sky. एका पाठोपाठ एक काय होतं, तारे किंवा चांदणे काय होतात आकाशामध्ये दिसतात किंवा दिसले, आहे का नाही. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी थांबतो. राहिलेले जे काय क्वेश्चन नंबर 5, 6 आणि 7 हे 7चा प्रोजेक्ट तयार करायला सांगितलं. तर नीट वाचा. कलेक्ट द करिअर ऑप्शन रिलेटेड द फ्लाइंग, फाइंड आउट द इन्स्ट्रुमेंट्स वेअर ट्रेनिंग युअर ऑप्शन इज गिवन, फाइंड आउट द हे तुम्हाला प्रोजेक्ट प्रकल्प तयार करायला सांगितलेला आहे. तर ते नीट वाचा आणि त्याशिवाय क्वेश्चन नंबर 5, 6 आणि 7 सोडवा आणि पुढच्या तासाला मात्र काय करू आपण लँग्वेज स्टडी पाहूया. ओके, थँक्यू.